हॅलो माय डिअर फ्रेंड्स, मित्रांनो, आता या चॅप्टरच्या आपण लास्ट पार्टकडे आलेलं आहे आणि या चॅप्टरमधला आता लास्टच आपला प्लॅन्टचा ग्रुप बाकी आहे, लास्ट डिव्हिजन बाकी आहे आणि तो डिव्हिजन आहे तो म्हणजे अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म या डिव्हिजनचा आपण स्टडी केला तर या पृथ्वीवरती जेवढे काही प्लॅन्ट आहेत त्या सगळ्याचा आपला स्टडी कंप्लीट होऊन जाईल. त्याच्या अगोदर एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं ते म्हणजे आतापर्यंत जेवढे आपण चॅप्टर घेतले असतील त्याच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. मी तुम्हाला त्या PDF फॉर्ममध्ये जरूर त्या नोट्स तुमच्यापर्यंत शेअर करेल. आता लास्ट ग्रुप या प्लॅन्टचा आणि तो आहे अँजिओस्पर्म. बघा, अँजिओस्पर्म हा जो ग्रुप आहे प्लॅन्टचा हा सगळ्यात जास्त या पृथ्वीवर इव्हॉल्व झालेला ग्रुप आहे आणि सगळ्यात शेवटी हे जे प्लॅन्ट आहेत अँजिओस्पर्म हे इव्हॉल्व झालेले आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला जसं आम्ही सांगितलं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आपण जर बघितली, इव्हॉल्युशनच्या अकॉर्डिंग जर आपण स्टडी केला प्लॅन्टचा तर आपल्याला दिसते या पृथ्वीवर सगळ्यात आधी कोणते प्लॅन्ट आले ते म्हणजे थॅलोफायटा म्हणजे अल्गी, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि मग जिम्नोस्पर्ममध्ये इव्हॉल्व होत होत जिम्नोस्पर्मपासून कोणते प्लॅन्टचा ग्रुप इव्हॉल्व झाला तो म्हणजे अँजिओस्पर्म. तर अँजिओस्पर्म हे सगळ्यात लास्टला तयार झालेले प्लॅन्ट आहेत किंवा इव्हॉल्व झालेले प्लॅन्ट आहेत आणि या पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा ग्रुप जो आहे प्लॅन्टचा हा अँजिओस्पर्मच आहे. हाच ग्रुप सगळ्यात मोठा आहे. याच ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त प्लॅन्ट आपल्याला बघायला भेटतात. आपल्या आसपास हेच सगळ्यात जास्त प्लॅन्ट आहेत. आपण याच प्लॅन्टचे फळं खातो, याच प्लॅन्टचे आपण सीड बिया खातो, याच प्लॅन्टपासून आपल्याला फ्लावर्स भेटतात. अशा तऱ्हेनं हा सगळ्यात मोठा प्लॅन्टचा ग्रुप आहे आणि जवळपास किती स्पेसीज आहे माहिती आहे या प्लॅन्ट ग्रुपमध्ये? लक्षात ठेवा, खूप इंटरेस्टिंग आहे. 2,70,000 एवढ्या स्पेसीज या प्लॅन्टच्या ग्रुपमध्ये आहेत. अँजिओस्पर्ममध्ये हा जो अँजिओस्पर्म हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये 2,70,000 एवढ्या स्पेसीज आहेत. सगळ्यात मोठा ग्रुप आहे आतापर्यंत आपण जेवढ्या प्लॅन्टचे ग्रुप बघितले किंवा डिव्हिजन बघितले त्याच्यापैकी सगळ्यात मोठा डिव्हिजन हा अँजिओस्पर्म आहे. आणि या पृथ्वीवरती पहिल्यांदा जर कोणत्या प्लॅन्टला जर फ्लावर आले असतील तर ते होते अँजिओस्पर्म आणि या पृथ्वीवरती पहिल्यांदा जर कोणत्या प्लॅन्टला फळं लागले असतील तर ते आहेत अँजिओस्पर्म. लक्षात ठेवा, अँजिओस्पर्म ज्याला फुलं लागतात, ज्यांना फळं लागतात, हा पृथ्वीवरचा सगळ्यात ॲडव्हान्स प्लॅन्टचा ग्रुप आहे. लक्षात आलं का तुमच्या? आतापर्यंत आपण शिकलो बरेचसे खूप सारे प्लॅन्टचे ग्रुप आपण शिकलो पण कोणालाही फ्लावर्स नव्हते, कोणालाही फ्रूट्स नव्हते. लक्षात ठेवा, जिम्नोस्पर्ममध्ये सीड होते आपण कोणा फ्लावर नव्हते, तिथे फ्रूट पण नव्हतं. पण हा जो प्लॅन्टचा ग्रुप आहे किंवा या प्लॅन्टच्या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट आहेत त्यांना पहिल्यांदा फुलं लागले, त्यांना पहिल्यांदा फळं लागले. तसा हा सगळ्यात इव्हॉल्व झालेला सगळ्यात ॲडव्हान्स प्लॅन्टचा ग्रुप आहे आणि त्याचंच आपण आता स्टडी करू. या ग्रुपमध्ये तर मी तुम्हाला सांगितलं की 2,70,000 एवढे प्लॅन्टच्या स्पेसीज आहेत आतापर्यंत सापडलेल्या आणि बऱ्याचशा स्पेसीज आणखीन सापडत पण असतात. आता लक्षात घ्या की याचे आपल्याला स्टेप बाय स्टेप करून सगळे काही फीचर समजून घेतलेले आहेत, ते आपल्याला बुकमध्ये दिलेले आहेत आणि आपल्या पॅटर्नच्या प्रमाणे मी या बोर्डवर पण ती नोट केलेले आहे. सगळे फीचर 1 बाय 1 करून आपण ते सगळे फीचर समजून घेऊ. या ग्रुपमध्ये जेवढे प्लॅन्ट आहेत त्या सगळ्यांचे काय काय फीचर आहेत ते सगळे 1 बाय 1 करून आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर सगळ्यात आधी अँजिओस्पर्मचा मिनिंग काय? तर हा एक ग्रीक वर्ड आहे. जसे सगळे आतापर्यंत आपण बघितले ग्रीक वर्ड आहे तसा हा पण एक ग्रीक वर्ड आहे आणि कसा फॉर्म झालेला आहे तर बघा, अँजिओस म्हणजे इनक्लोज, आतमध्ये असणे किंवा व्हेसल, त्याचं नाव आहे व्हेसल म्हणतात किंवा त्याला इनक्लोज असं म्हणतात. व्हेसल म्हणजे ट्यूब, नळ्या ज्या असतात ट्यूब आणि स्पर्मा म्हणजे सीड. तर या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट आहे त्यांचं जे सीड आहे ते फ्रूटच्या आत आहे, इनक्लोज आहे. आपण जिम्नोस्पर्ममध्ये बघितलं होतं, आठवा जिम्नोस्पर्ममध्ये सीड होतं. लक्षात ठेवा. तुम्हाला आणखीन एक क्वेश्चन येऊ शकतो की प्लॅन्टमध्ये सीड केव्हापासून आले, कोणत्या ग्रुपमध्ये सगळ्यात आधी आपल्याला सीड दिसले? तर जिम्नोस्पर्ममध्ये सीड आधी. सीड हॅबिट कोणत्या प्लॅन्टमध्ये दिसली? तर जिम्नोस्पर्ममध्ये. याच्या अगोदर कोणामध्ये सीड नव्हते पण जिम्नोस्पर्मपासून सीड यायला सुरुवात झाली. तर पण जे जिम्नोस्पर्ममध्ये सीड होते ते ओपन होते, ते फ्रूटच्या आत नव्हते, है ना, ते बाहेर होते. म्हणजे ॲक्च्युअली जिम्नोस्पर्ममध्ये फ्रूटच नव्हतं, फक्त सीड होते, त्यामुळे ते सीड असे उघडे होते. पण इथे तसं नाही. या प्लॅन्टच्या या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट आहेत त्यांना सीड तर येतात पण ते सीड हे फ्रूटच्या आत आहेत. लक्षात ठेवा, इनक्लोज्ड आहेत. लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेनं याचा मिनिंग आहे की जे सीड इनक्लोज्ड आहेत किंवा फ्रूटच्या आत आहे अशा प्लॅन्टच्या ग्रुपला म्हटलं जातं अँजिओस्पर्मी. म्हणजे थोडंसं आणखीन तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो की बघा की हे आहे फ्रूट, ठीक आहे, हे आहे फ्रूट आणि याच्या आत आहे सीड, ठीक आहे. आता इथे काय झालेलं आहे, ही जी सीड आहे या फ्रूटच्या आत आहे. तर कोणत्या फ्रूटमध्ये कोणत्या प्लॅन्टमध्ये ही सीड फ्रूटच्या आत असते? तर लक्षात ठेवा, अँजिओस्पर्ममध्ये सीड हे फ्रूटच्या आत असते म्हणजे इनक्लोज्ड आहे, है ना. ओपन आहे का? नाही, इनक्लोज्ड आहे. ही सीड कशी आहे? या फ्रूटच्या आत आहे.
तर अशा तऱ्हेनं फ्रूटच्या आत असलेल्या सीडला आपण कोणते प्लांट म्हणणार, अँजिओस्पर्मी. पण जिम्नोस्पर्ममध्ये तसं नव्हतं. आठवा मागचा ग्रुप, जिम्नोस्पर्ममध्ये फ्रूटच नव्हतं. होतं का जिम्नोस्पर्ममध्ये फ्रूट? बिलकुल जिम्नोस्पर्ममध्ये फ्रूट नव्हतं, फक्त सीड होती आणि हे सीड ओपन होती है ना. याच्या आजूबाजूला फ्रूट होतं का? नाही. तर ज्या प्लॅन्टच्या ग्रुपमध्ये सीड तर आहे पण ते सीड ही ओपन आहे, त्याच्या आजूबाजूला कव्हरिंग नाही, अशा प्लॅन्टच्या ग्रुपला काय म्हटलं होतं आपण, जिम्नोस्पर्म. पण या प्लॅन्टच्या ग्रुपमध्ये जी सीड आहे त्या सीडच्या आजूबाजूला कव्हरिंग आहे, म्हणजेच काय आहे, फ्रूट आहे. तर अशा तऱ्हेच्या प्लॅन्टच्या ग्रुपला आपण म्हणतो अँजिओस्पर्म. आता हे सीड आणि फ्रूट कसे फॉर्म होतात हे तुम्ही आधी 10th मध्ये बेसिक तुमचं झालेलं आहे. बघा मी परत एकदा तुम्हाला एक छानसं नोट करून सांगतो. तर हे जे फ्रूट्स आणि आपल्याला जे सीड वगैरे दिसतात ते सगळे फ्लावरमध्ये तयार होणारं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आता बघा ही आहे ओव्हरी आणि या ओव्हरीच्या आतमध्ये असते ते म्हणजे ओव्ह्यूल. ठीक आहे. ओव्हरी आणि त्या ओव्हरीच्या आत असतात ओव्ह्यूल. 1 ओव्ह्यूल, 2 ओव्ह्यूल, 3 ओव्ह्यूल. ठीक आहे. तर आता हे सगळं हे जे स्ट्रक्चर आहे सगळं हे फ्लावरवरती असतं. ठीक आहे. मी तुम्हाला नंतर पण समजून सांगणार आणखीन डिटेलमध्ये. तर आता लक्षात घ्या की एक हे जे फ्लावर आहे या फ्लावरमध्ये फॉर एक्झाम्पल ही आहे या फ्लावरची ओव्हरी आणि या ओव्हरीच्या आत आहे ओव्ह्यूल. तर आता आपण जे फ्रूट खातो ते फ्रूट जे फळ आपण खातो ते फळ कशापासून तयार होते, तर ते फळ तयार होते ते म्हणजे या ओव्हरीपासून आपल्याला फ्रूट भेटते. काय भेटते? फ्रूट, फळ भेटते. आणि या ओव्हरीच्या आतमध्ये जी ओव्ह्यूल आहे, काय आहे, ओव्ह्यूल. या ओव्हरीच्या आत जी ओव्ह्यूल आहे त्याच्यापासून फॉर्म होते, त्यापासून तयार होते ते म्हणजे सीड. तर अशा तऱ्हेनं आपल्याला फ्रूट आणि सीड भेटत असतं. लक्षात आलं का? तर हे सीड आणि फ्रूट आपल्याला कशापासून भेटतं, तर या प्लॅन्टमध्ये या फ्लावरमध्ये जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरपासून. तर आपल्याला जी सीड भेटते, आपण ज्या बिया खातो त्या बिया कशा तयार होतात, तर ओव्ह्यूलपासून. आणि आपण जे फळ खातो ते फळ कशापासून फॉर्म होते, प्लॅन्टच्या कोणत्या पार्टपासून फॉर्म होते किंवा फ्लावरच्या कोणत्या पार्टपासून ते फ्रूट फॉर्म होते, तर ते होते ओव्हरीपासून. लक्षात घ्या, नेहमी लक्षात ठेवा. याच्यानंतरही आपल्याला तुम्ही जेव्हा 12th मध्ये जाणार तेव्हा आपल्याला एक रिप्रोडक्शन नावाचा चॅप्टर आहे, फ्लॉवरिंग प्लॅन्टचं रिप्रोडक्शन कसं आहे. तर त्या रिप्रोडक्शनमध्ये हेच सगळं आहे, याच्यावरच सगळा तो चॅप्टर आहे. तर आपण जे फ्रूट खाणार ते फ्रूट कशापासून बनलं, ओव्हरीपासून. आणि जी आपल्याला सीड भेटते ते सीड कशापासून बनली, ओव्ह्यूलपासून. आणि आता इथे काय दिसते आपल्याला, सीड आहे पण ते सीड कशी आहे, सीड हे फ्रूटच्या आत आहे. त्यामुळे अशा प्लॅन्टला काय म्हणतो आपण, अशा प्लॅन्टला म्हणतो आपण अँजिओस्पर्मी. तर हे इथे लक्षात ठेवा. तर या ग्रुपमध्ये अशा तऱ्हेनं जे प्लॅन्ट आहेत त्या प्लॅन्टमध्ये सीड आहेत आणि त्या सीड जे आहेत त्या फ्रूटच्या आतमध्ये आहेत. बी ओपन नाही आहे, जसं जिम्नोस्पर्ममध्ये होतं तसं इथे नाही आहे. ज्या सीड आहेत, ज्या बी आहेत त्या फ्रूटच्या आत आहेत, म्हणून आपण यांना अँजिओस्पर्म असं म्हणतो, इन्क्लोज्ड फ्रूट. ठीक आहे. आता बघा 1 बाय 1 करू आपण, कॅरेक्टर समजून घ्यायची. हा जो ग्रुप आहे या ग्रुपमध्ये भरपूर सारे प्लॅन्ट आहेत आणि या प्लॅन्टमध्ये आपल्याला हा ॲडव्हान्स ग्रुप आहे प्लॅन्टचा, कारण हे सगळ्यात शेवटी तयार झालेले प्लॅन्ट आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारी व्हेरायटी पण बघायला भेटते साईजची. या ग्रुपमध्ये सगळ्यात मोठं जे प्लॅन्ट आहे त्या युकॅलिप्टस, जे जवळपास 100 मीटर एवढं खूप मोठं वाढतं ते, ज्याला आपण मराठीमध्ये काय निलगिरी वगैरे असं म्हणतो. आणि सगळ्यात छोटं प्लॅन्ट जे आहे ते आहे ओल्फिया नावाचं प्लॅन्ट. आता ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघा, हे ओल्फिया आपल्या बोटावरती कमीत कमी एका छोट्याशा आपल्या ज्या फिंगर टिपवरती 100 तरी प्लॅन्ट बसतील, एवढं छोटं प्लॅन्ट आहे. हे जगातलं सगळ्यात छोटं फ्लॉवरिंग प्लॅन्ट आहे. लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन पण येऊ शकतो तुम्हाला की वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लॉवरिंग प्लॅन्ट कोणता आहे. तर हे सगळ्यात छोटं आहे आणि सगळ्यात छोटं फ्लॉवरिंग प्लॅन्ट पण आहे. याला फुलं पण येतात कारण ते अँजिओस्पर्म या ग्रुपमधलं आहे, त्यामुळे याला फुलं पण येतात. ठीक आहे. तर हे जगातलं सगळ्यात छोटं प्लॅन्ट आहे ओल्फिया नावाचं, मी तुम्हाला नोट करून देतो. ओल्फिया हे जगातलं सगळ्यात छोटं फ्लॉवरिंग प्लॅन्ट आहे. याच ग्रुपमधलं सगळ्यात छोटं प्लॅन्ट कोणतं आहे, ओल्फिया. आणि याच ग्रुपमधलं सगळ्यात मोठं प्लॅन्ट जे जवळपास 100 मीटरपर्यंत पण ग्रो करू शकतं आणि ते आहे कोणतं, युकॅलिप्टस. तर युकॅलिप्टस हे सगळ्यात मोठं प्लॅन्ट आहे या ग्रुपमधलं, अँजिओस्पर्ममधलं. आणि अँजिओस्पर्ममधलं सगळ्यात छोटं प्लॅन्ट आहे ओल्फिया. तर हे असं काही आपण याचं फीचर समजून घेतलं. त्यानंतर आणखी पुढे काय फीचर आहे इथे सांगितलेलं आहे, दे आर ॲडव्हान्स अँड हायली इव्हॉल्व प्लॅन्ट्स. या ग्रुपमधले प्लॅन्ट काय आहेत, ॲडव्हान्स आहेत आणि हायली इव्हॉल्व आहेत. हे सगळ्यात शेवटी इव्हॉल्व झालेले आहेत, त्यामुळे ॲडव्हान्स आहे बरेच प्रमाणात. ठीक आहे. त्याचबरोबर व्हेरी इन साईज, या ग्रुपमधले प्लॅन्ट आपल्याला भरपूर साऱ्या शेपचे बघायला भेटतात, छोट्यापासून मोठ्या प्लॅन्टपर्यंत आपल्याला बघायला भेटतात. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रायमरी ॲडॅप्टेड टू टेरेस्ट्रियल हॅबिटॅट.
आता हे जे प्लांट आहे या ग्रुपमधले आपल्याला जनरली हे जमीनवरती दिसतात, आपल्याला पाण्या वगैरेमध्ये प्रेझेंट दिसत नाही. ठीक आहे. तसा आता हा मोठा ग्रुप आहे प्लांटचा अँजिओस्पर्म. या ग्रुपमधले प्लांट आपल्याला पृथ्वीवर सगळ्या ठिकाणी पसरलेले दिसतात. ते आपल्याला जमीनवर आहे, वाळवंटात आपल्याला दिसतात ते, त्याचबरोबर आपल्याला ते जे अंटार्क्टिका वगैरे आहेत अशा ठिकाणी पण बघायला भेटतात. पण जनरली याची हॅबिट कशी आहे, पाण्यामधली आहे का नाही, हे जमीनवर येणारे प्लांट आहेत. ठीक आहे. तर हे एक आणखीन याचं फीचर समजून घ्या. त्याचबरोबर या ग्रुपमधले प्लांट काय करतात, शो हेटेरोमॉर्फिक अल्टरेशन ऑफ जनरेशन. आपण समजून घेतले हेटेरोमॉर्फिक अल्टरेशन ऑफ जनरेशन काय. जसं प्लांटमध्ये आपल्याला 2 स्टेजेस बघायला भेटतात. एक स्पोरोफायटिक स्टेज असते त्यांची आणि दुसरी असते गमिटोफायटिक स्टेज. तर स्पोरोफायटिक स्टेज ही स्पोर फॉर्म करणारी आहे आणि गमिटोफायटिक स्टेज ही गमिट फॉर्म करणारी आहे. तर अशा तऱ्हेनं हे जे अँजिओस्पर्म आहेत यांच्यामध्ये आपल्याला हेटेरोमॉर्फिक अल्टरेशन ऑफ जनरेशन बघायला भेटते. म्हणजे गमिटोफाईट, गमिटोफाईट, स्पोरोफाईट. तर अशा 2 स्टेज आहेत, गमिटोफाईट आणि स्पोरोफाईट अशा 2 स्टेज आहेत. ठीक आहे. तर हे काय आहेत आपण आणखीन डिटेलमध्ये समजून घेऊ. आता बघा जी स्पोरोफाईट स्टेज आहे ती कशी आहे. स्पोरोफाईट स्टेज तर ती आहे डायप्लॉइड, डॉमिनंट, ऑटोट्रॉपिक अँड इंडिपेंडंट. तर हे काय आहे तसं ते पण समजून घेऊ. बघा आता बघा की फॉर एक्झाम्पल हे आहे एक अँजिओस्पर्म प्लांट. ठीक आहे. हे आहे एक अँजिओस्पर्म प्लांट. आता या प्लांटच्या आपण या बॉडीला काय म्हटलं, या प्लांट बॉडीला म्हटलं स्पोरोफाईट. काय म्हटलं याला म्हटलं स्पोरोफाईट. हे स्पोर फॉर्म करते, मायक्रोस्पोर, मेगास्पोर फॉर्म करते म्हणून आपण याला स्पोरोफाईट म्हटलं. तर ही जी प्लांट बॉडी आहे या ग्रुपमधले जे प्लांट आहेत, जे काही प्लांट आपल्या डोळ्याने दिसत असेल त्या प्लांटला काय म्हटलं आपण स्पोरोफाईट. ठीक आहे. या स्पोरोफाईट म्हटलं. आणि हे स्पोरोफाईट आहे कसं, यांनी सांगितलं हे स्पोरोफाईट जे आहे ते आहे हॅप्लॉइड आहे. ते स्पोरोफाईट आहे डायप्लॉइड, म्हणजे याच्यामध्ये क्रोमोझोमचे 2 सेट आहेत है ना, 2n असं शो करतो आपण. डॉमिनंट आहे. ही जी प्लांट बॉडी आहे ही डायप्लॉइड आहे, डॉमिनंट आहे. त्याचबरोबर ही प्लांट बॉडी ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, हे फोटोसिंथेसिस करणारी प्लांट बॉडी आहे. याच्यामध्ये हे स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात, फोटोसिंथेसिस करतात ते है ना. याच्यामध्ये लीव्ज वगैरे आहे त्यामुळे हे फोटोसिंथेसिस करतात. त्याचबरोबर हे इंडिपेंडंट आहे. ही प्लांट बॉडी कशी आहे, इंडिपेंडंट आहे. तर अशा तऱ्हेनं ही या प्लांट बॉडीला जे आपण स्पोरोफाईट असं म्हटलं तर या स्पोरोफाईटचे हे फीचर यांनी सांगितलेले आहेत. लक्षात आलं का. तर हे जे प्लांट बॉडी आपल्याला दिसते याला आपण स्पोरोफाईट म्हटलं. आणि या स्पोरोफाईटचे काय काय फीचर आहे, हे डायप्लॉइड आहे, हे इंडिपेंडंट आहे, हे डॉमिनंट आहे आणि हे ऑटोट्रॉपिक आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखीन या प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये एक आणखीन स्टेज येते, त्याला आपण म्हणतो गमिटोफायटिक स्टेज. आता गमिटोफायटिक स्टेज कशी आहे बघा. गमिटोफायटिक स्टेज जी आहे ती हॅप्लॉइड आहे, रेसेसिव्ह आहे आणि डिपेंड ऑन स्पोरोफाईट. आता हे जे स्पोरोफाईट आहे या स्पोरोफाईटमध्येच काही गमिट फॉर्म होणार आहेत. काय फॉर्म होणार आहे, गमिट फॉर्म होणार आहेत. तर या प्लांटमध्ये काही गमिट फॉर्म होणार आहे, मेल गमिट आणि फिमेल गमिट फॉर्म होणार आहे या प्लांटमध्ये. ठीक आहे. मेल आणि फिमेल गमिट. तर आता जे मेल आणि फिमेल गमिट फॉर्म करणारं जे स्ट्रक्चर आहे आपण त्याला गमिटोफाईट असं म्हणतो. लक्षात ठेवा. गमिट फॉर्म करणारं स्ट्रक्चर, मेल गमिट आणि फिमेल गमिट तयार करणारं जे स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हटलं आपण, गमिटोफाईट. तर लक्षात घ्या. तर ही स्पोरोफाईट ही प्लांट बॉडी, या प्लांट बॉडीला स्पोरोफाईट म्हटलं. या स्पोरोफाईटला काय आले, या स्पोरोफाईटवर काय डेव्हलप झालं, या स्पोरोफाईटवर डेव्हलप झालं गमिट येणारं स्ट्रक्चर. तर गमिट येणाऱ्या स्ट्रक्चरला काय म्हटलं, गमिटोफाईट. तर इथे गमिटोफाईट फॉर्म झाले आणि या गमिटोफाईट पासून काय तयार होणार आहे, मेल आणि फिमेल गमिट फॉर्म होणार आहे इथे. तर आता हे जे गमिटोफाईट आहे या स्पोरोफाईटला जे गमिटोफाईट लागलं ते कसं आहे, तर ते सांगितलेलं आहे ते हॅप्लॉइड आहे. ते कसं आहे, हॅप्लॉइड आहे म्हणजे क्रोमोझोमचा याच्यामध्ये एकच सेट आहे. त्याच्याबरोबर ते रेसेसिव्ह आहे, डिपेंड ऑन स्पोरोफाईट. आता हे कसं आहे, स्पोरोफाईटवर डिपेंड आहे कारण या प्लांट बॉडीला काय म्हटलं आपण, स्पोरोफाईट. आता हे जे गमिटोफाईट आहे हे पूर्णपणे या प्लांट बॉडीवर डिपेंड आहे आणि ही प्लांट बॉडी कोणती आहे, स्पोरोफाईट. म्हणजे हे गमिटोफाईट या स्पोरोफाईटवर डिपेंड आहे. हे स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाही, हे वेगळे लागू शकत नाही, दुसरीकडे कुठेही जर्मिनेट होऊ शकत, दुसरीकडे कुठेही ग्रो होऊ शकत नाही. ठीक आहे. हे या स्पोरोफाईटवरच ग्रो होऊ शकतात. तर अशा तऱ्हेनं हे इथे याचं फीचर सांगितलेलं आहे आपल्याला. आता पुढचं फीचर काय आहे तर बघा की अँजिओस्पर्म आर हेटेरोस्पोरस. आता हेटेरोस्पोरस म्हणजे काय की अँजिओस्पर्म जे आहेत ते 2 टाईपचे स्पोर फॉर्म करतात, 2 डिफरंट स्पोर्स.
एक आहे मायक्रोस्पोर आणि दुसरा आहे मेगास्पोर. अशा तऱ्हेनं जे दोन स्पोर फॉर्म होतात त्याला आपण हेटेरोस्पोरस असं म्हणतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पोर तयार करतात म्हणून हेटेरोस्पोर. एकाच प्रकारचे स्पोर तयार केले असते होमोस्पोर्स. लक्षात बघा, एकाच प्रकारचे स्पोर तयार झाले असते तर आपण होमोस्पोरस असं म्हटलं असतं. पण अँजिओस्पर्म काय करतात? अँजिओस्पर्म हे 2 टाईपचे स्पोर तयार करतात, म्हणून या अँजिओस्पर्मला काय म्हणतो आपण? हेटेरोस्पोरस. आता कोणते आहेत ते 2 टाईपचे स्पोर्स? एक आहे मायक्रोस्पोर्स, ज्याला आपण पोलन ग्रेन्स असं म्हणतो, आणि दुसरं आहे मेगास्पोर्स. तर मायक्रोस्पोर्स आणि मेगास्पोर्स असे 2 टाईपचे स्पोर्स हे अँजिओस्पर्म फॉर्म करते, म्हणून आपण याला हेटेरोस्पोर्स असं म्हणतो. आता हे जे मायक्रोस्पोर्स आहे, आता आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेन्स, तर हे कुठे फॉर्म होतात पोलन ग्रेन्स? मायक्रोस्पोर्स बघा, आता इथे सांगितलेलं आहे मायक्रोस्पोर्स आर फॉर्म इन मायक्रोस्पोरेंजिया. अँथरमध्ये फॉर्म होता. मी तुम्हाला फ्लावरचं स्ट्रक्चर काढून देईल, मग तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल समजेल, किंवा याच्या अगोदरही तुमचा स्टडी झालेला आहे. 10व्या वर्गामध्ये असताना बघा, तुम्ही आठवण करा की फ्लावरचं स्ट्रक्चर होतं. त्याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओरी, कार्पेल, पिस्टिल नावाचं स्ट्रक्चर होतं. त्यानंतर स्टेमन नावाचं स्ट्रक्चर होतं. अँथर फिलामेंट नावाचं स्ट्रक्चर होतं फ्लावरमध्ये. ते सगळं इथे आपल्याला ते नॉलेज इथे अप्लाय करायचं आहे, लक्षात घ्या. तर जे पोलन आहे त्या पोलन ग्रेन्सला काय म्हटलं? त्या पोलन ग्रेन्सला मायक्रोस्पोर्स असं म्हटलं. आता पोलन ग्रेन्स कुठे फॉर्म होतात? तर ते होतात अँथरमध्ये, त्यालाच म्हणतात मायक्रोस्पोरेंजिया. जिथं मायक्रोस्पोर फॉर्म होतात, लक्षात ठेवा, जिथे मायक्रोस्पोर फॉर्म होतात त्यांना म्हणतात मायक्रोस्पोरेंजिया. ठीक आहे. आणि हे सगळं स्ट्रक्चर जे आहे हे मायक्रोस्पोरेंजिया कुठे डेव्हलप होतात? तर ते दे आर डेव्हलप ऑन अ स्पेशलाइज स्ट्रक्चर कॉल्ड मायक्रोस्पोरोफिल्स, ज्याला आपण स्टेमन म्हणतो, है ना. फ्लावरचा जो मेल पार्ट आहे, ज्याला अँड्रोशियम वगैरे पण म्हटलं जातं किंवा ज्याला स्टेमन म्हटलं जातं, त्या स्टेमनवरती बघा असं स्ट्रक्चर तुम्हाला आठवत असेल फ्लावरचं, असं काढलेलं हे स्टेमन. तर या स्टेमन याला कंप्लीट याला म्हटलं आपण स्टेमन. तर या स्टेमनवरती काय लागतात? या स्टेमनला म्हटलं मायक्रोस्पोरोफिल, आणि हा आहे अँथर. तर या अँथर किंवा यालाच म्हणतात मायक्रोस्पोरेंजिया. आणि हा जो अँथर आहे किंवा मायक्रोस्पोरेंजिया, याच्या आत काय तयार होतात? मायक्रोस्पोर्स किंवा पोलन. तर अशा तऱ्हेने हे स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. याला वेगळे वेगळे नाव आहे, फक्त ते एवढं लक्षात ठेवा. आता हे तर झाले मायक्रोस्पोर्स. आता मेगास्पोर कसे फॉर्म होतात? तर मेगास्पोर म्हणजे फिमेल पार्ट आहे. मेगास्पोर कुठे फॉर्म होतो? तर हा मेगास्पोर फॉर्म होतो तो म्हणजे मेगास्पोरेंजियाच्या आत, म्हणजे ओव्ह्यूलच्या आत. फ्लावर ओरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल, त्याच्या आतमध्ये फॉर्म होतात. बॉर्न ऑन स्पेशलाइज स्ट्रक्चर कॉल्ड कार्पेल ऑर पिस्टिल. परत फ्लावरचं जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात पिस्टिल किंवा कार्पेल. तर अशा तऱ्हेनं हे स्पोर्स फॉर्म होतात. 2 डिफरंट टाईपचे स्पोर्स. कोणते स्पोर्स? मेगास्पोर आणि मायक्रोस्पोर्स. तर अशा हे याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता हे जे सगळं स्ट्रक्चर आहे हे फ्लावरवरती बेस्ड आहे. ठीक आहे, फ्लावरवरती. आणि जेव्हा आपण फ्लावर काढणार तेव्हा आपल्याला हे कंप्लीट स्ट्रक्चर समजणार. तर हे सगळं समजायसाठी एक फ्लावरची डायग्राम परत एकदा आपण काढून बघू. आठवून बघा, तुम्हाला पण आठवते का ते सगळे पार्ट? कारण आता हे फ्लावर आपला पिच्छा सोडणार नाही. आपल्याला फ्लावरचं जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला कामात पडणार आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. परत मी तुम्हाला समजून सांगतो. फ्लावरचं डायग्राम काढू आपण, म्हणजे आणखीन आपल्याला बेटर. तर हे आहे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन फ्लावरचं. हे आहे फ्लावर. तर अँजिओस्पर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर काय की त्यांना फुलं येतात, फ्लावर येतात, आणि त्याच्यातच रिप्रोडक्शन होतं. आता या फ्लावरचे वेगळे वेगळे स्ट्रक्चर आहे. या फ्लावरमध्येच मेगास्पोरोफिल, मायक्रोस्पोरोफिल किंवा मेगास्पोरेंजिया, मायक्रोस्पोरेंजिया पण फॉर्म होतात. तर ते काय काय स्ट्रक्चर आहे आपण ते समजून घेऊ. आता हे आहे टिपिकली एक फ्लावर. आता या फ्लावरमध्ये हे तर आहे त्याचे सेपल्स, पेटल्स वगैरे, ह्या पाकड्या, याला आपण पेटल्स असं म्हणतो. ह्या फुलाच्या पाकड्या मेन ज्या दिसतात आपल्याला याला म्हणतात पेटल्स. आता ग्रीन कलरच्या आणखीन याला असा खालून अशा पाकड्या असतात. ठीक आहे, याला सपोर्ट करायला खालून पण पाकड्या असतात. याला काय म्हणतो आपण? याला सेपल्स असं म्हणतो आपण. काय म्हणतो? सेपल्स किंवा कॅलिक्स. सेपल्स किंवा कॅलिक्स म्हणतो. आणि पेटल्स याला आपण कोरोला असं म्हणतो. काय म्हणतो? कोरोला. तर हे नाव आपल्याला माहीतच आहे, सेपल्स, पेटल्स. तर मेन ज्या पाकड्या असतात फ्लावरच्या त्याला आपण पेटल्स म्हणतो, आणि त्याच्या युनिटला आपण कोरोला असं म्हणतो. ज्या छोट्या पाकड्या असतात ग्रीन कलरच्या फ्लावरच्या खालून त्याला आपण सेपल्स असं म्हणतो, आणि त्याच्या युनिटला आपण कॅलिक्स असं म्हणतो. कॅलिक्स, कोरोला, हे तर आपल्याला माहिती आहे. आता या फ्लावरच्या आतमध्ये आपण जर या फुलाच्या पाकड्या अशा जर साईडला काढल्या अशा, तर आपल्याला याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट प्रेझेंट दिसतो. जो मेल पार्ट आहे याला म्हणतो आपण स्टेमन. काय म्हणतो? याला स्टेमन असं म्हणतो. आणि फिमेल पार्ट जो आहे या फिमेल पार्टला आपण कार्पेल असं म्हणतो. काय म्हणतो? कार्पेल किंवा पिस्टिल. तर आता बघा की हा आहे मेल पार्ट, ज्याला आपण स्टेमन असं म्हटलं. नाव लक्षात ठेवा, स्टेमन.
मेल पार्टला काय म्हटलं, स्टेमन, किंवा यालाच मायक्रोस्पोरोफिल असं पण म्हणतात. काय म्हणतात याला, लक्षात ठेवा, मायक्रोस्पोरोफिल. तर हे इम्पॉर्टंट नाव लक्षात ठेवा कारण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर कन्फ्यूज होऊ नका, खूप इझी आहे. मायक्रोस्पोरोफिल म्हटलं की लक्षात ठेवायचं की स्टेमन आहे. कोणता पार्ट आहे, स्टेमन. आता हा जो कंप्लीट पार्ट आहे स्टेमन, यालाच आपण मायक्रोस्पोरोफिल म्हणतो. या मायक्रोस्पोरोफिलमध्ये काय आहे, तर हे आहे अँथर. या अँथरच्या आत काय असतात, मायक्रोस्पोर्स म्हणजे पोलन ग्रेन्स. तर हा जो अँथर आहे, या अँथरलाच मायक्रोस्पोरेंजिया असं पण म्हणतात. कारण या मायक्रोस्पोरेंजियाच्या आत मायक्रोस्पोर्स आहेत म्हणजे पोलन ग्रेन्स आहेत. मायक्रोस्पोरेंजिया कोणाला म्हटलं, अँथरला. यांची अल्टरनेट नावं तुम्ही लक्षात ठेवा. खूप इझी आहे, फक्त थोडासा डिफरन्स करून लक्षात ठेवायचं आहे. जसं आपण स्टेमनला मायक्रोस्पोरोफिल म्हटलं, अँथरला काय म्हणायचं, अँथरला मायक्रोस्पोरेंजिया म्हणायचं आहे. आणि मायक्रोस्पोरेंजिया म्हणजेच अँथरच्या आतमध्ये काय असतात, पोलन ग्रेन्स. ठीक आहे, हे याच्या आतमध्ये काय, पोलन ग्रेन्स, किंवा आपण साधं त्याला पोलन्स पण म्हणतो. आणि यालाच काय म्हटलं जातं, दुसरं नाव काय पोलनचं, पोलन ग्रेनचं, याला मायक्रोस्पोर्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं याला, मायक्रोस्पोर्स किंवा पोलन. प्रत्येकाला असं अल्टरनेट नाव आहे. तर हे पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स कुठे फॉर्म झाले, हे मायक्रोस्पोर्स, तर हे या स्ट्रक्चरमध्ये, ज्याला अँथर म्हटलं किंवा यालाच मायक्रोस्पोरेंजिया म्हटलं. आता हे कंप्लीट हे जे स्ट्रक्चर आहे, हे याला काय म्हटलं आपण, याला म्हटलं आपण स्टेमन. काय म्हटलं याला, स्टेमन, किंवा यालाच दुसरं नाव काय, मायक्रोस्पोरोफिल. तर हे झालं मेल पार्टच्या बद्दल. ठीक आहे. आता हा जो पोलन आहे, आपल्याला माहिती आहे या पोलनच्या आतमध्ये काय असतात, हा जो पोलन ग्रेन्स आहे, याच्या आतमध्ये बारीक जे पोलन ग्रेन्स आहे, याच्यामध्ये मेल गमीट असतात. पोलनच्या आत काय, मेल गमीट असतात. तर आता त्यानंतर आपण बघू फिमेल पार्ट या फ्लावरचा. तर हा आहे कंप्लीट, हे जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं याला आपण म्हणतो कार्पेल किंवा पिस्टिल. बघा, कार्पेल याला म्हटलेलं आहे, किंवा यालाच कार्पेलचं दुसरं नाव आहे मेगॅस्पोरोफिल. नाव अल्टरनेट लक्षात ठेवायचे, कार्पेल किंवा पिस्टिल, आणि यालाच म्हणतात मेगॅस्पोरोफिल. काय म्हटलं, या कंप्लीट स्ट्रक्चरला मेगॅस्पोरोफिल किंवा कार्पेल. आता हा जो कार्पेल आहे किंवा मेगॅस्पोरोफिल आहे, कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट. जो अप्परचा जो पार्ट दिसतो, स्टिकी पार्ट असतो, तो असतो स्टिग्मा. हा आहे स्टिग्मा, ही अशी ट्यूबसारखं स्ट्रक्चर, स्टाईल याला म्हणतात. आणि हे जसं फुगलेलं असं स्ट्रक्चर आहे, याला म्हटलं जातं ओव्हरी. काय म्हटलं जातं याला, ओव्हरी असं म्हटलं जातं. आणि या ओव्हरीच्या आतमध्ये असतात ओव्ह्यूल. काय असतात, ओव्ह्यूल. आता हे ओव्ह्यूल एक पण असू शकतं किंवा जास्त पण असू शकतं. ओव्ह्यूल हे खूप सारे असू शकतात, पण एकही असू शकतं, 2, 4, 5, 10 किती असू शकतात ओव्ह्यूलच्या आत. तर अशा तऱ्हेचं हे स्ट्रक्चर आहे. तर या पूर्ण याला काय म्हटलं, या पूर्ण कार्पेलला काय म्हटलं, या कार्पेलला म्हटलं मेगॅस्पोरोफिल. मेगॅस्पोरोफिलच्या आत काय आहे, हे जे ओव्ह्यूल आहे, हे जे ओव्ह्यूल आहे ना, या ओव्ह्यूलला नाव आहे मेगॅस्पोरेंजिया. काय म्हटलं याला, मेगॅस्पोरेंजिया. का आता बघा, ही जी ओव्हरीच्या आत आहे ओव्ह्यूल, ओव्ह्यूललाच काय म्हटलं, ओव्ह्यूलला मेगॅस्पोरेंजिया असं म्हणतात. आणि मेगॅस्पोरेंजियाच्या आत म्हणजे ओव्ह्यूलच्या आत आहे फिमेल गमीट. इथे काय तयार होतात, फिमेल गमीट तयार होतात. ठीक आहे. या मायक्रोस्पोरमध्ये किंवा पोलन ग्रेन्समध्ये काय फॉर्म झाले, मेल गमीट, आणि या ओव्ह्यूलच्या आत काय फॉर्म झाले, फिमेल गमीट. फक्त याची अल्टरनेट नावं लक्षात ठेवायची आपल्याला. ही जी ओव्ह्यूल आहे यालाच मेगॅस्पोरेंजिया म्हटलं. मेगॅस्पोरेंजियाच्या आत काय तयार होते, म्हणजे ओव्ह्यूलच्या आत काय तयार होतात, मेगॅस्पोर्स फॉर्म होतात किंवा फिमेल गमीट फॉर्म होतात. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर अशी याची अल्टरनेट नावं दिलेली आहेत. तर आता जेव्हा फर्टिलायझेशन होतं किंवा पॉलिनेशन होतं, तेव्हा काय होतं की हा पोलन ग्रेन्स इथं पडतो, आणि या पोलन ग्रेन्ससोबत काय येते, मेल गमीट येतात. आणि हे मेल गमीट जे आहेत, हे मेल गमीट या फिमेल गमीटपर्यंत पोहोचतात, आणि अशा तऱ्हे इथे फर्टिलायझेशन होतं. या फ्लावरमध्ये फर्टिलायझेशन होतं. एक सुंदर प्रोसेस आहे ही, आधी पण तुम्ही शिकलेलं आहे, आणि आपण पुढे 12मध्ये गेल्यानंतर आणखी डिटेलमध्ये आहे. खूप सुंदर प्रोसेस आहे, खूप इझी पण प्रोसेस आहे ही. सगळे इथे फर्टिलायझेशन होणार, आणि मग ह्या सगळ्या पाकड्या वाकड्या ज्या आहेत या फुलाच्या, ह्या गळून पडतील. इथे फ्रूट तयार होईल. तर फ्रूट कशापासून तयार झालं, तर फ्रूट तयार झालं या ओव्हरीपासून. कशापासून तयार होते, ही जी ओव्हरी दिसते आपल्याला, ही ओव्हरी, या ओव्हरीपासून फ्रूट, जे आपण फ्रूट खातो ना, समजा आंबा जर आपण खाल्ला, तर आंब्याचा जो पार्ट आपण खातो तो काय आहे, तो ओव्हरी आहे. तो आपण फ्रूट खातो, फळ खातो, म्हणजेच काय खातो आपण कोणतंही फळ खातो म्हणजे ओव्हरीला खातो आपण. फ्लावरच्या कशाला खातो, ओव्हरीला. आणि ज्या सीड्स असतात, बिया असतात फ्रूटच्या आत, त्या बिया कशापासून फॉर्म झालेल्या असतात, त्या ओव्ह्यूलपासून. बघा, हे आतमध्ये ओव्ह्यूल आहे. तर ओव्ह्यूलपासून काय तयार झालं, बिया, सीड, आणि या ओव्हरीपासून तयार झालं फ्रूट. आणि लक्षात ठेवा, एक बी म्हणजे एक ओव्ह्यूल. जास्त एखाद्या फळामध्ये जास्त बिया असतात, टरबूज वगैरे जास्त सीड असतात, मग अशा वेळी ओव्ह्यूल पण जास्त. लक्षात आलं का तुम्हाला हे सगळं. ओव्हरी तर एकच आहे बरोबर. फ्रूट आपण जे खातो ती ओव्हरी आहे, ही पूर्ण ओव्हरी, हे फ्रूट तयार होते याचं. आणि एक ओव्ह्यूल असलं तर एक सीड, एक बी. जास्त ओव्ह्यूल असले तर जास्त सीड,
तर अशा तऱ्हेनं हे इथे फ्रूट तयार होत असतं किंवा सीड तयार होत असतात. आणि अँजिओस्पर्ममध्ये सीड कसे असतात, तर हे सीड या झाकलेले असतात किंवा फ्रूटच्या आतमध्ये असतात. अशा तऱ्हेनं फर्टिलायझेशन होतं आणि अशा तऱ्हेनं या सगळ्या पार्टला असे वेगळे वेगळे नावं यांनी दिलेली आहेत. आता याच्यामध्ये बघा आणखी हा जो मेल पार्ट आहे आणि हा जो फिमेल पार्ट आहे, मेल पार्टला काय म्हटलं, अँड्रोइशियम म्हणतात, त्याला काय म्हणतात अँड्रोइशियम, आणि फिमेल पार्टला गायनोशियम. तुम्हाला नोट करून देतो मी, त्याचं युनिट आहे अँड्रोशियम अँड गायनोशियम. आता बघा जो मेल रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे, हे आहे मेल रिप्रोडक्टिव्ह युनिट, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, तर यालाच म्हणतात, यालाच अँड्रोशियम असं म्हटलं. तर अँड्रोशियम काय, मेल रिप्रोडक्टिव्ह युनिट, आणि हा जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे यालाच गायनोशियम असं म्हणतात. तर या फ्लावरमध्ये हा जो मेल पार्ट आणि फिमेल पार्ट हे इम्पॉर्टंट आहे, रिप्रोडक्शनसाठी आवश्यक आहे, म्हणून याला इसेन्शियल होर्ल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इसेन्शियल होर्ल. बघा आपल्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये आलेलं आहे, म्हणून हे तुम्हाला सांगावं लागत आहे. याला इसेन्शियल होर्ल असं म्हटलं जातं. कशाला इसेन्शियल होर्ल म्हटलं जातं, इसेन्शियल म्हणजे काय, इम्पॉर्टंट, फ्लावरचं हे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. मेल पार्ट फिमेल पार्ट हे इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यापासूनच तर रिप्रोडक्शन होणार आहे, म्हणून या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, अँड्रोशियमला आणि गायनोशियमला म्हणजे मेल पार्ट आणि फिमेल पार्टला इसेन्शियल होर्ल असं म्हटलं जातं. मग हे काय, तर फुलाचं हे जे बाकीचं स्ट्रक्चर आहे, ह्या पाकड्या, हे पेटल्स, हे सेपल्स, यांना काय म्हटलं जातं, हे या स्ट्रक्चरला मदत करतात, हेल्प करतात याची, म्हणून या स्ट्रक्चरला म्हटलं जातं ॲसेसरी होर्ल. काय म्हटलं जातं, ॲसेसरी होर्ल, याला मदत करणार हे इसेन्शियल होर्ल, आणि ह्या पाकड्या वगैरे आहेत हे आहेत ॲसेसरी होर्ल. मी नोट करून देतो ॲसेसरी होर्ल. तर अशा तऱ्हे सेपल्स पेटलला ॲसेसरी होर्ल असं म्हटलं जातं. अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे मेल आणि फिमेल पार्टला इसेन्शियल होर्ल असं म्हटलं जातं. तर हे आहे याचे आपल्याला दिलेले जनरल फीचर्स या आपल्या अँजिओस्पर्मीचे. ठीक आहे. तर आता बघा हा जो अँजिओस्पर्मी हा जो ग्रुप आहे हा 2 क्लासेसमध्ये डिवाइड केलेला आहे. 2 क्लासेस कोणते आहेत, तर ते आहे मोनोकॉट आणि डायकॉट. अँजिओस्पर्म या डिव्हिजनला 2 क्लासेसमध्ये डिवाइड केलेले आहे. एक क्लास आहे त्याचा मोनोकॉटिलिडॉनी आणि दुसरा क्लास आहे त्याचा डायकॉटिलिडॉनी. आता हे जे 2 क्लास पडले किंवा हे जे 2 ग्रुप तयार केले हे कशाच्या बेसिसवर केले, तर जर समजा सीडमध्ये सिंगलच कोट असला किंवा सिंगलच कॉटिलिडॉन असला तर अशा ग्रुपला काय म्हणणार, अशा क्लासला म्हणणार मोनोकॉटिलिडॉनी, आणि त्या प्लॅन्टला म्हणणार आपण मोनोकॉटिलिडॉनस प्लॅन्ट. म्हणजे बघा असे प्लॅन्ट की ज्यांच्यामध्ये बी फोडल्यानंतर त्याचे असे 2 कोट होणार नाही, एकच कोट राहतो, अशा बीला काय म्हणणार, अशा प्लॅन्टला काय म्हणणार आपण, मोनोकॉटिलिडॉनस प्लॅन्ट. लक्षात आलं का. आणि जर समजा आपण सीड फोडली, बी फोडली आणि त्याचे 2 इक्वल असे कोट तयार झाले, किंवा सीडचे अशा सीडमध्ये जर 2 सीडच्या एम्ब्रिओमध्ये किंवा त्या सीडमध्ये असे 2 आपल्याला कॉटिलिडॉन दिसले, तर अशा सीडला काय म्हणणार आपण, डायकॉट सीड, आणि अशा प्लॅन्टला काय म्हणणार आपण, डायकॉटिलिडॉनस प्लॅन्ट. बघा 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट असले, 2 कोट असले, कोणती बी घ्या समजा आपण, जेव्हा फॉर एक्झाम्पल आपण ग्राम घ्या, हरभरा घ्या, किंवा आपलं बदाम वगैरे असतं, किंवा आपलं काजू वगैरे घ्या, त्याला फोडा, त्याची काजू म्हणजे काय किंवा बदाम म्हणजे काय, बीच आहे ती शेवटी, आणि त्याला फोडल्यानंतर आपल्याला दिसते असे 2 कोट तयार होतात. मग अशा सीडला काय म्हणणार आपण, अशा सीडला आपण डायकॉट सीड असं म्हणणार, आणि त्या प्लॅन्टला काय म्हणणार आपण, त्या प्लॅन्टला आपण मोनोकॉट प्लॅन्ट असं म्हणणार. तर अशा तऱ्हेनं असे 2 ग्रुप तयार झालेले आहेत, डायकॉटिलिडॉनस प्लॅन्ट, मोनोकॉटिलिडॉनस प्लॅन्ट, किंवा डायकॉटिलिडॉनी, मोनोकॉटिलिडॉनी. याही ग्रुपमध्ये भरपूर सारे प्लॅन्ट आहेत, याही ग्रुपमध्ये भरपूर सारे प्लॅन्ट आहेत. तर अशा लक्षात आलं तुमच्या 2 ग्रुप कशा त्या बेसिसवर तयार केलेले आहेत. तर बघा याचे काही फीचर दिलेले आहेत मोनोकॉट प्लॅन्ट आणि डायकॉट प्लॅन्टचे. आता एक जनरली तुम्हाला सांगतो, जे मोनोकॉट प्लॅन्ट असतात ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ज्वारी वगैरे आहे ती फोडा तुम्ही, किंवा गहू आहे, गहू फोडल्यानंतर जे 2 कोट तयार होत नाहीत, मग ते सगळे काय झाले, मोनोकॉट प्लॅन्ट झाले. तर हे मोनोकॉट प्लॅन्ट जे आहे हे जनरली फार जास्त काही उंच वाढत नाहीत, जास्त ग्रोथ नसते यांची. पण त्या मानानं जे डायकॉट प्लॅन्ट असतात त्यांची ग्रोथ खूप मोठी असते, ते उंच वाढणारे प्लॅन्ट आहेत डायकॉट प्लॅन्ट. मोनोकॉट प्लॅन्ट हे कंपॅरेटिव्हली छोटे असतात, स्मॉल असतात साईजनी. तसेच याचे काही फीचर आपल्याला दिले आहेत ते समजून घेऊ. जसं की मोनोकॉटिलिडॉनीमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं, त्याच्यामध्ये सिंगल कोट असतो, याची सीड जर बी जर फोडून पाहिली आपण तर त्या बीचे 2 कोट तयार होत नाही, एकच कोट राहतो त्याला, म्हणून याला म्हटलं मोनोकॉटिलिडॉनी. मोनोकॉटिलिडॉनीमध्ये आपल्याला दिसते की ॲडव्हेंटिटियस रूट सिस्टम प्रेझेंट आहे. कशी, कोणती सिस्टम प्रेझेंट आहे, ॲडव्हेंटिटियस रूट सिस्टम. आता ॲडव्हेंटिटियस रूट सिस्टम काय आहे, तर बघा की जे रूट आहे, मेन जे प्रायमरी रूट आहे ते रूट काही दिवसानंतर ते रूट डिसअपिअर होऊन जाते आणि त्याची जागा मग काही छोटे असे रूट घेतात, त्याला ॲडव्हेंटिटियस रूट सिस्टम असं म्हणतात. म्हणजे मी तुम्हाला एका डायग्रामच्या मदतीनं समजून सांगतो की फॉर एक्झाम्पल हे आहे एक प्लॅन्ट, आणि
हे आहे सॉईल, ठीक आहे, हे प्लांट आहे, वरती वाढलेलं हे प्लांट आहे आणि याला एक खाली असं रूट आलेलं आपल्याला दिसेल. तर या प्लांटचं हे मेन प्रायमरी रूट आलेलं, ठीक आहे. आता हे प्रायमरी रूट काही दिवसानंतर चाललं जाते आणि याची जागा काही असे छोटे छोटे असे रूट घेतात, ठीक आहे. तर अशा टाईपची जी रूट सिस्टम आहे याला ॲडव्हान्टेटियस रूट सिस्टम असं म्हटलं जातं. आणि ही ॲडव्हान्टेटियस रूट सिस्टम कोणामध्ये बघायला भेटते आपल्याला? तर ॲडव्हान्टेटियस रूट सिस्टम आपल्याला मोनोकॉटिलिडॉनमध्ये बघायला भेटते. तर ही जी डायग्राम येत आहे ते या डायग्राममध्ये पण समजून घ्या. तर नेक्स्ट फीचर काय आहे आणखी यांचं आपण बघा. आधी आपण मोनोकॉटचे सगळे फीचर समजून घेऊ, नंतर मग आपण डायकॉटचे फीचर समजून घेऊ, मग नंतर याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह आपण याचा दोघांचा एक स्टडी करू. तर याच्यामध्ये आपण बघितलं की मोनोकॉटमध्ये सिंगलच कोट आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये ॲडव्हान्टेटियस रूट सिस्टम प्रेझेंट आहे. त्याचबरोबर याचं जे स्टेम असतं ते फार रेअरली ब्रांच असतं, कारण हे तुम्हाला सांगितलं मी स्मॉल प्लांट आहेत, त्यामुळे यांच्या स्टेममध्ये ब्रांचेस वगैरे नसतात. जसं की आता फॉर एक्झाम्पल हे मेन स्टेम आहे, तर याला अशा ब्रांचेस आलेल्या वगैरे अशा ब्रांचेस याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. स्टेमला ब्रांचेस फार क्वचित असतात, रेअर असतात. त्यानंतर आणखी नेक्स्ट फीचर काय आहे तर शीथिंग लीव्ज प्रेझेंट आहे. यांच्यामध्ये कसे लीव्ज आहे? शीथिंग आणि पॅरेलल व्हेनेशन आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. शीथिंग लीव्ज म्हणजे काय की जसं की आपल्याला एक जनरली कोणतंही असं एक लीव्ज आपण बघतो की या लीव्ज हे एक लीव्ज आहे, या लीव्जला हा एक पेटिओल आहे किंवा याला आपण काय म्हणतो? देठ, स्टॉक म्हणतो. काय म्हणतो याला? स्टॉक, पेटिओल, देठ असं म्हणतो आपण, है ना. लीव्ज असते त्याला पकडायला अशी दंडी असते किंवा याला पेटिओल किंवा स्टॉक असं म्हटलं जातं. तर या ग्रुपचे जे प्लांट आहे यांच्यामध्ये असं लीव्ज प्रेझेंट नाही, स्टॉकवाला लीव्ज प्रेझेंट आपल्याला दिसत नाही. मग कसं लीव्ज आहे? तर यांच्यामध्ये शीथिंग लीव्ज आहे. कसं लीव्ज आहे? शीथिंग म्हणजे काय की बघा फॉर एक्झाम्पल आता फॉर एक्झाम्पल हे एक स्टेम आहे, हे एक स्टेम आहे आणि या स्टेमला इथूनच या स्टेमला लागूनच असे लीव्ज आलेले आहेत, ठीक आहे. असे लीव्ज आलेले असतात, याला असे अटॅच असे लागूनच. अशा टाईपच्या लीव्जला काय म्हणतो आपण? शीथिंग लीव्ज. आता इथे आपल्याला कुठेही या लीव्जला हे जे पान आहे झाडाचं या लीव्जला कुठे आपल्याला देठ दिसत नाही, स्टॉक दिसत नाही, पेटिओल आहे का? नाही. डायरेक्ट याला असे चिपकून हे असे ग्रो केलेले आपल्याला दिसतात. तर अशा प्लांटला अशा लीव्जला काय म्हणतो आपण? शीथिंग लीव्ज. जसं की तुम्ही बघितलं असेल मका वगैरे, असं मक्याच्या तुम्ही शेती पाहिली असेल किंवा ज्वारीचं जे प्लांट आहे ते तुम्ही बघितलं असेल, त्याचे जे लीव्ज आहेत ते एकदम त्या स्टेमला असे पूर्ण असे झाकलेल्यासारखे आपल्याला दिसतात, है ना. जसं या डायग्राममध्ये पण तुम्हाला दिसेल शीथिंग लीव्ज म्हणजे काय. तर अशा तऱ्हेच्या या लीव्जला आपण शीथिंग लीव्ज असं म्हणतो. आता आणखीन काय की या लीव्जमध्ये आपल्याला पॅरेलल व्हेनेशन असं दिसतं. लीव्ज जे आहेत आपण बघतो की लीव्जला व्हेन्स असतात भरपूर सारे आतमध्ये. त्या पॅरेलल व्हेनेशन म्हणजे काय असते की जसं आता फॉर एक्झाम्पल हे एक लीव्ज आहे याच्यामध्ये प्रेझेंट आणि या लीव्जमध्ये काही व्हेन्स दिसतात. त्या व्हेन्स कशा आहेत? अशा पॅरेलल, अशा टाईपच्या याला काय म्हटलं जातं? पॅरेलल व्हेनेशन असं म्हटलं जातं. तर यांच्यामध्ये लीव्ज कशा आहेत? यांच्यामध्ये मोनोकॉट जे प्लांट आहेत मोनोकॉटमध्ये लीव्ज जे आहेत ते शीथिंग लीव्ज असतात जनरली आणि पॅरेलल व्हेनेशन आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटते. पुढचं नेक्स्ट फीचर काय यांचं की फ्लावर्स आर जनरली ट्रायमेरस फ्लावर आहेत. यांच्यामध्ये फ्लावर येतात मोनोकॉटमध्ये आणि ते फ्लावर ट्रायमेरस असतात. ट्रायमेरस म्हणजे काय? जनरली त्यांच्यामध्ये 3 सेपल्स किंवा पेटल्स असतात, 3च पाकड्या, फुलाच्या पाकड्या अशा 3च असतात जवळपास, असं समजून चला तुम्ही, म्हणजे तुम्हाला आणखीन बेटर समजेल. जसे या डायग्राममध्ये आपल्याला दिसते ट्रायमेट्री, सिमेट्री. आणखीन आपण याच्यामध्ये आणखीन डिटेल जेव्हा आपल्याला जो चॅप्टर आहे मॉर्फोलॉजी फ्लॉवरिंग प्लांट त्याच्यामध्ये आणखीन डिटेलमध्ये शिकवू आपण ट्रायमेरस फ्लॉवर, पेंटॅमेरस फ्लॉवर वगैरे, टेट्रामेरस फ्लॉवर त्याच्याबद्दल. तर मोनोकॉटमध्ये कोणते फ्लॉवर बघायला भेटतात? क्वेश्चन येऊ शकतं तुम्हाला बरेचसे कंपॅरेटिव्हचे. तर मोनोकॉटिलिडॉन या प्लॅन्टच्या ग्रुपमध्ये आपल्याला ट्रायमेरस फ्लॉवर बघायला भेटतात. म्हणजे 3च पाकड्या आहेत त्याला अशा, है ना. 3च पाकड्या आपल्याला 1, 2, 3 अशा पाकड्या बघायला भेटतात जनरली. नंतर नेक्स्ट फीचर काय? व्हस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत. म्हणजे झायलम फ्लोएम, व्हस्क्युलर बंडल कशाला म्हणतो आपण? झायलम फ्लोएम प्रेझेंट असले हे व्हस्क्युलर टिश्यू, तर आपण त्याला व्हस्क्युलर बंडल्स असं म्हणतो. आणि व्हस्क्युलर बंडल कसे आहेत? तर व्हस्क्युलर बंडल्स कंजॉईन, कोलॅटरल आणि क्लोज टाईपचे असतात. लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स येऊ शकतो. याच्यावर भरपूर सारे नीटमध्ये सीईटीमध्ये क्वेश्चन पण आलेले आहेत. तर मोनोकॉटिलिडॉनमध्ये जे व्हस्क्युलर बंडल आहेत ते कसे आहेत? कंजॉईन, कोलॅटरल आणि क्लोज टाईपचे आहेत. आता हे जास्त आपण फार याच्यामध्ये आता इथे डिटेल जाणार नाही, कारण आपल्याला ॲनाटॉमी ऑफ प्लांट दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सगळं आपल्याला डायग्राम सहित सांगितलेलं आहे. तर त्या चॅप्टरमध्ये गेल्यानंतर आपण याच्याबद्दल डिटेल शिकू. तर त्याच्या अगोदर या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की कंजॉईंट, कोलॅटरल, क्लोज व्हस्क्युलर बंडल कसे असतात. त्या डायग्राममध्ये व्यवस्थित तुम्ही बघा. त्यानंतर नेक्स्ट फीचर बघा काय आहे तर एक्सेप्ट फ्यू मोनोकॉट सेकंडरी ग्रोथ ॲबसेंट.
मोनोकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ आपल्याला बघायला भेटत नाही, फार रेअरली बघायला भेटते, पण तशी मोनोकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ नसते कधीच. मोनोकॉटमध्ये ज्वार मका वगैरे जो आहे असा मोठा वाढत नाही, ग्रोथ नाही होत त्याची, ठीक आहे, उंच वाढेल तो पण असा जाड कधीच होत नाही आपल्याला, त्यामुळे सेकंडरी ग्रोथ जी आहे याची आपल्याला दिसत नाही. एक्झाम्पल काय, तर एक्झाम्पल बरेचसे आपल्याला देता येतील, जसं ज्या सीडचे फक्त एकच कोड तयार होतो आपण त्या सगळ्यांना मोनोकॉट म्हणतो. आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, जसं की मेज, जवार, याचे कधी कधी बॉटॅनिकल नेम पण विचारले जाते, जसं की झिया मेज, मेज म्हणजे झिया मेज बॉयोलॉजिकल नेम आहे, बॉटनिकल नेम आहे. जवार, सॉर्गम, याचं नाव आहे सॉर्गम व्हल्गेरी, तर असं याचं बॉटनिकल नेम आहे जवारचं. कधी कधी बॉटनिकल नेम पण विचारतात, त्यामुळे आपल्याला बॉयोलॉजिकल किंवा बॉटनिकल नेम प्लॅन्टचे, ॲनिमलचे काही आपल्या बुकमध्ये दिलेले जे आहेत त्यांचे नावं लक्षात ठेवणे आवश्यक आहे. NCERTमध्ये पण दिलेले आहेत, आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण यांचे काही बॉयोलॉजिकल नेम दिलेले आहे, प्लॅन्टचे बॉयोलॉजिकल नेम, ॲनिमलचे बॉयोलॉजिकल नेम. तर हे सगळे बॉयोलॉजिकल किंवा बॉटनिकल नेम आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सगळे याचे तर नाही लक्षात ठेवू शकत, ॲटलिस्ट आपले जे सिलेबसमध्ये आहेत त्याचे लक्षात ठेवत चला, कारण बऱ्याचदा हे एक्झाममध्ये विचारल्या जाते, तर ते लक्षात ठेवा. तर हे सगळे फीचर काय होते, हे मोनोकॉटचे फीचर होते. आता डायकॉटचे फीचर काय समजून घेऊ. डायकॉटमध्ये आपण समजलोच की डायकॉट म्हणजे असे प्लॅन्ट की ज्याच्यामध्ये सीडचे 2 कोट तयार होतो, 2 इक्वल कोट, तर आपण डायकॉट म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला या ग्रुपमध्ये मोनोकॉटमध्ये कशी सिस्टम होती, रूट सिस्टम, ॲडव्हान्टेजियस रूट सिस्टम होती. आता इथे टॅप रूट सिस्टम आहे. कशी आहे, टॅप रूट. आता टॅप रूट म्हणजे कसे असतात मी तुम्हाला सांगून देतो एकदा. टॅप रूट म्हणजे काय, हा एक प्लॅन्ट आहे, ही आहे आपली हे ग्राउंड, आणि हे आलेले प्रायमरी रूट, ठीक आहे, हे आहे प्रायमरी रूट. आता हे एक प्लॅन्ट आहे, ठीक आहे, हे प्लॅन्ट आहे, हे स्टेम आहे, हे त्याचं रूट आहे. या रूटला हे प्रायमरी रूट म्हणणार आपण. या रूटला आणखीन काही रूट येतात, सेकंडरी रूट, या सेकंडरी रूटला आणखीन काही रूट येतात, टर्शियरी रूट, हे चालले असे रूट वाढत वाढत. तर अशा टाईपचे जे रूटची सिस्टम आहे त्या सिस्टमला आपण म्हणतो टॅप रूट सिस्टम. आणि टॅप रूट सिस्टम आपल्याला कुठे बघायला भेटते, ते टॅप रूट सिस्टम आपल्याला डायकॉट प्लॅन्टमध्ये बघायला भेटते. कारण डायकॉट प्लॅन्ट मी तुम्हाला सांगितलं की मोठे वाढतात, ग्रो जास्त होतात. मग जेवढं मोठं प्लॅन्ट तेवढे रूट पण मजबूत लागतील की नाही, रूट पण जास्त लागतील डायकॉटसाठी, कारण मोठं प्लॅन्ट झालं तर रूट चांगले मजबूत पाहिजे. म्हणून अशा मजबूत प्लॅन्टसाठी अशा टाईपची रूट सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट असते. काय म्हणतो आपण याला, टॅप रूट सिस्टम. म्हणजे प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शियरी रूट, अशा रूटपासून बनलेल्या रूट सिस्टमला आपण टॅप रूट सिस्टम म्हणतो. आणखीन काय, स्टेम ब्रांच आहे यांच्यामध्ये, हे भरपूर साऱ्या ब्रांचेस येतात यांच्या स्टेमला. जसं की आता फॉर एक्झाम्पल हे प्लॅन्ट, याला ही ब्रांच आली, याला ही ब्रांच आली, चालले अशी हे स्टेमला अशा ब्रांचेस येतात याच्या. तर टॅप रूट सिस्टम प्रेझेंट आहे यांच्यामध्ये. डायकॉटमध्ये टॅप रूट सिस्टम प्रेझेंट आहे आणि स्टेम कसं आहे, ब्रांच. आता मोनोकॉटमध्ये बघा, मोनोकॉटमध्ये कोणत्या रूट सिस्टम होती, मोनोकॉटमध्ये ॲडव्हान्टेजियस रूट सिस्टम होती. आणि स्टेम कसं होतं, हे रेअरली ब्रांच म्हणजे अनब्रांच होतं समजा. इथं स्टेम ब्रांच आहे आणि टॅप रूट सिस्टम आहे. दोघांचा कंपॅरेटिव्ह स्टडी लक्षात ठेवा, बऱ्याचदा येतं याच्यावरती क्वेश्चन. आता याच्यामध्ये काय आहे की रेटिक्युलेट व्हेनेशन आपल्याला बघायला भेटतात. म्हणजे जे लीव्ज आहेत त्या लीव्जमध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय, जसं आपण इथे बघितलं मोनोकॉटची जी लीव्ज होते त्या मोनोकॉटच्या लीव्जमध्ये फॉर एक्झाम्पल मी दोन्ही तुम्हाला लीव्ज काढून देतो म्हणजे तुमच्या बेटर लक्षात राहील. आणखी बघा, हे दोन्ही लीव्ज काढले मी. आता हे जे मोनोकॉट प्लॅन्ट होते यांच्यामध्ये आपल्याला असे पॅरेलल व्हेनेशन दिसले. कसे व्हेनेशन होते, पॅरेलल. आणि हे जे डायकॉट प्लॅन्ट आहे, डायकॉट प्लॅन्टच्या लीव्जमध्ये आपल्याला रेटिक्युलेट व्हेनेशन दिसतात. रेटिक्युलेट म्हणजे काय बघा, हे असं व्हेन चालली, ही मेन व्हेन, हां ठीक आहे, ही मेन व्हेन मिड रिब, आणि याला अशा बाकीचे मग अशा बाकीच्या अशा व्हेन्स आलेल्या आपल्याला दिसतात. ह्या व्हेन्सला आणखीन व्हेन्स, ठीक आहे. तर असं काय तयार झालं, एक जाडी तयार झाली, ठीक आहे, जाडी असं नेट तयार झालं, वेब तयार झालं, जाडं तयार झालं. तर अशा टाईपच्या व्हेनेशनला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हटलं जातं. आणि अशा टाईपच्या व्हेनेशनला पॅरलल व्हेनेशन म्हटलं जातं. तर अशा टाईपचे लीव्ज कुठे दिसतील आपल्याला, अशा टाईपचे लीव्ज आपल्याला मोनोकॉटमध्ये दिसतात. आणि अशा टाईपचे लीव्ज म्हणजे रेटिक्युलेट व्हेनेशनवाले लीव्ज कुठे दिसतील आपल्याला, अशा टाईपचे लीव्ज आपल्याला डायकॉट प्लॅन्टमध्ये दिसतील, है ना. तर नेक्स्ट फीचर आहे फ्लावर्स आर टेट्रामेरस आणि पेंटामेरस. म्हणजे या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट आहेत त्यांना जे फ्लावर येतात त्यांच्यामध्ये 4 पाकड्या, 5 पाकड्या, 6 पाकड्या असू शकतात. इकडे कसं होतं मोनोकॉटमध्ये आपल्याला फ्लावर कसे दिसले, ट्रायमेरस. लक्षात ठेवा, इकडे ट्रायमेरस फ्लावर आहे, 3च पाकड्या आहेत, सेपल्स किंवा पेटल्स. आणि इकडे सेपल्स आणि पेटल्स किती आहेत, टेट्रामेरस आणि पेंटामेरस. दोघांचा कंपॅरेटिव्ह स्टडी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं फीचर काय, व्हस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत. इकडे व्हस्क्युलर बंडल प्रेझेंट होते. आता व्हेस्क्युलर बंडल्स काय आहेत, तर व्हेस्क्युलर बंडल्स इथे कंजॉइंट, कोलॅटरल आणि ओपन टाईपचे आहेत. लक्षात ठेवा,
इथे व्हस्क्युलर बंडल कसे आहे, कंजॉइंट कोलॅटरल, इथं पण आहे कंजॉइंट कोलॅटरल. इथे क्लोज टाईपचे होते, मोनोकॉटमध्ये व्हस्क्युलर बंडल क्लोज टाईपचे आहे, इथे व्हस्क्युलर बंडल ओपन टाईपचे आहेत. कंजॉइंट कोलॅटरल आणि ओपन टाईप दोघांमध्ये ही डायग्राम जी येईल या डायग्राममध्ये तुम्हाला आणखीन दिसेल कसं आहे. तर क्लोज टाईपचे कसे असतात, ओपन टाईपचे व्हस्क्युलर बंडल कसे असतात. तर डायकॉटमध्ये व्हस्क्युलर बंडल कसे आहेत, कंजॉइंट कोलॅटरल आणि ओपन आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे कॅम्बियम इज प्रेझेंट. यांच्यामध्ये कॅम्बियम नाही, त्यामुळे सेकंडरी ग्रोथ नसते. मोनोकॉटमध्ये सेकंडरी ग्रोथ आपल्याला जनरली बघायला भेटत नाही, कॅम्बियम ॲबसेंट आहे. यांच्यामध्ये डायकॉट जे प्लांट आहे त्यांच्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट आहे. झायलम आणि फ्लोएमच्या मधात कॅम्बियम प्रेझेंट आहे, त्यामुळे हे प्लांट जे आहे हे यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आपल्याला बघायला भेटते. यांची रुंदी अशी वाढते. ठीक आहे, उंची तर वाढतातच, रुंदी पण यांची भरपूर वाढते. कशामुळे, कारण कॅम्बियम प्रेझेंट आहे. कॅम्बियम कुठे प्रेझेंट आहे, बिटवीन दी झायलम आणि फ्लोएम. आणि कशासाठी असते कॅम्बियम, सेकंडरी ग्रोथ. तर लक्षात ठेवा, भरपूरदा तुम्हाला क्वेश्चन येतील की कॅम्बियमचा रिलेशन कशाशी आहे, कॅम्बियमचा कशाशी संबंध आहे. तर कॅम्बियमचा संबंध आहे तो म्हणजे सेकंडरी ग्रोथशी. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल दिले, लास्ट पॉईंट एक्झाम्पल आहे सनफ्लावर, चायना रोज. ठीक आहे. तर हे याचे काही एक्झाम्पल पण लक्षात ठेवा, जसं की सनफ्लावरचं बायोलॉजिकल नेम आपल्याला दिले आहे ते म्हणजे हेलियांथस ॲनस. हेलियांथस ॲनस हे बॉटनिकल नेम आहे याचं. तुम्हाला जसं मी सांगितलं की विचारला जातात क्वेश्चन. त्यानंतर हिबिस्कस रोजा सायनेसिस म्हणजे चायना रोज. तर अशा तऱ्हेनं हा आपण या दोघांचा कंपॅरेटिव्ह स्टडी केलेला आहे. आणि इथे आपल्या आता हा प्लॅन्टचा पूर्ण ग्रुप संपलेला आहे. पूर्ण प्लॅन्ट किंगडम आपण कंप्लीट केलेला आहे, सगळ्याचा स्टडी केलेला आहे. आपण खूप सारे प्लॅन्ट बघितले, कितीतरी डिफरन्स प्लॅन्टचा आपण स्टडी केला, कितीतरी प्लॅन्टचे वेगळे वेगळे फीचर आपण समजून घेतले की ते प्लॅन्ट कुठे आहे, काय आहे, त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, ते आपल्यासाठी काय कामाचे आहेत, ते नेचरच्या निसर्गाच्या काय कामाचे आहेत, किंवा बाकीच्या जीवांसोबत त्यांचा काय संबंध आहे, हे सगळं काही आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. अशा तऱ्हेने आपला हा प्लॅन्ट किंगडम संपलेला आहे. तर आपण आता नेक्स्ट लेक्चरपासून जो आहे, आता याचा एक लास्ट पार्ट बाकी आहे, तो म्हणजे प्लॅन्ट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. त्याच्यानंतर आपण न्यू आपला चॅप्टर स्टार्ट करू, तो म्हणजे ॲनिमल किंगडमचा आपण स्टडी करू. तर ज्याच्या मी तुम्हाला आधी सांगितलं, जर नोट्स हव्या असल्या तर तुम्हाला कमेंट करून जरूर सांगा, मी तुम्हाला नोट्स जे आहेत त्या शेअर करणार याचा.